नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विष्णू नांदेडकर, नांदेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर, डांगे चौक, वाकड, पुणे इथून बोलतो आहे. आज परत तुमचं सर्व श्रोत्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गुडघेदुखी किंवा नी ऑस्टिओआर्थरायटिस ह्याची कारणे काय आणि हा आजार कसा बरा करू शकतो किंवा त्यासाठी लागणारे ऑपरेशन हे काय असतं. आज गुडघेदुखी का वाढते आहे, गुडघेदुखी म्हणजे नेमकं काय. जो गुडघ्याचा सांधा आहे त्याच्या सांध्यामध्ये झीज होऊन हळूहळू हाडांमध्ये घर्षण वाढते आणि ह्या घासल्यामुळे जी हाडांची झीज होते त्यामुळे वेदना वाढतात, गुडघ्यांना सूज येते आणि हळूहळू त्याची लवचिकता कमी होत जाते किंवा त्याला बाक येतो आणि वेदना वाढत जातात. त्यामुळे माणसांची किंवा सर्व गुडघेदुखीच्या रुग्णांची हालचाल थांबते, त्यांचं रुटीन दैनंदिन चालणं थांबतं आणि या कारणामुळे ह्या वेदनांमुळे त्यांची वजनही वाढतात आणि अशा प्रकारे गुडघेदुखी ही दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अडचण निर्माण करते. गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या नसून आज एक सामाजिक समस्या होत चालली आहे. कारण एक गुडघेदुखी रुग्णामुळे पूर्ण घरातल्या व्यक्तींना देखील त्यांची जबाबदारी वाढते, डिपेंडन्सी वाढते आणि हळूहळू गुडघेदुखी हे हालचाल कमी झाल्यामुळे वजन वाढतं आणि वजन वाढण्यासोबतच वेदनाही वाढतात आणि सर्वसामान्य माणसाची हालचाल थांबत जाते. तर गुडघेदुखीमुळे होणारी ही एक सामाजिक समस्या आपण कशी दूर करतो, आज आपण जाणून घेऊया की हा आजार काय आहे, कशी त्याची लक्षणे असतात किंवा त्याच्यासाठी जे आज उपचार पद्धती आहे त्यात बिना ऑपरेशन किंवा ऑपरेशन हे कसे असते. तर आपण जाणून घेऊया प्रथम की गुडघेदुखीवरती विना ऑपरेशन काय उपचार केला जातो किंवा नॉन सर्जिकल ट्रीटमेंट काय आहे. तर प्रामुख्याने गुडघेदुखीचं जसं मी सांगितलं की वजन हे एक कारण आहे जे गुडघेदुखी वाढवतं. तर पहिलं आपण बघू की वजन नियंत्रण करणं. आज वाढत्या धावपळीच्या जीवनामध्ये किंवा आपली सिडेंटरी लाईफस्टाईल असल्यामुळे जे वजन वाढतं त्याला आपले आयुष्यामध्ये जीवनशैली बदलून आपण वजन कमी करू शकतो. वजन कमी करण्याने गुडघ्याच्या खूप साऱ्या वेदना कमी होऊ शकतात किंवा त्यामध्ये जी होत असलेली झीज आहे त्याच्यावरती आळा बसतो आणि वेदनापासून आपल्याला मुक्तता मिळते. त्यानंतर आम्ही फिजिकल थेरपी किंवा फिजिओथेरपी आपण जे म्हणू ते व्यायाम आपण करून गुडघ्यांना IFT जो शेक असतो किंवा टेन्स असतो किंवा बरेचसे आज नवीन मॉडेलिटी आहेत, लेझर थेरपी आहेत, ते वापरून आपण गुडघेदुखीवर मात करू शकतो. त्यासोबतच आजच्या विज्ञानाच्या प्रगतीने खूप सारे औषधी अवेलेबल आहेत की जे आपल्याला गुडघेदुखीपासून मुक्तता देऊ शकतात. त्यामध्ये जसे पेनकिलर आपण असतात बट ते आपण थोड्या वेळासाठी घेऊ शकतो, नियमित घेतलं तर त्याचे दुष्परिणाम असतात. पण आज विज्ञानाच्या प्रगतीने खूप सारे औषधी असे आहेत की जे आपण नियमित घेऊ शकतो किंवा जसे आपण म्हणू की फायटो ओरिजिन, जसे प्लांट ओरिजिन किंवा आयुर्वेदिक, ज्याच्याने आपल्याला जास्त दिवस ते घेऊन गुडघेदुखीवर मात करता येते किंवा खुर्च्याची जी होणारी झीज आहे ती थांबवता येते. त्यानंतर काही शारीरिक व्यायाम आहेत. आमच्याकडे आलेल्या रुग्णांना आम्ही सर्वांना व्यायामाचे सल्ला देतो. व्यायाम करणे म्हणजे काय, तर गुडघ्याच्या चारही बाजूचे जे स्नायू आहेत त्यांना मजबूती करणे किंवा बळकट करणे, जेणेकरून गुडघ्यावर होणारा जो लोड आहे किंवा त्याच्यावर येणारा स्ट्रेस आहे तो आपण कमी करू शकतो आणि अशा प्रकारे गुडघेदुखीवर मात करता येते. त्याचप्रमाणे आजच्या जीवनातला जो स्ट्रेस आहे त्याच्यासाठी मेडिटेशन, योगा या पद्धतीनेही आपण गुडघेदुखीचा आजार बरा करू शकतो किंवा गुडघेदुखीची झीज ती थांबवू शकतो. त्यानंतर जे काही एक्सरसाइज सांगतो, एरोबिक्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही हळूवार चालणे किंवा सायकलिंग करणे किंवा जसं मी सर्वांना सांगतो की स्विमिंग हा एक बेस्ट व्यायाम आहे किंवा पाण्यामध्ये चालणे, त्याच्यामुळे गुडघ्याचे स्नायू बळकट होतात आणि गुडघ्यावर पडणारा जो लोड आहे कमी करू शकतो आपण आणि गुडघेदुखीवर मात करू शकतो. जसं आपण पाहिलं की नॉन सर्जिकल ट्रीटमेंट किंवा विना ऑपरेशन ह्यामुळे देखील आपल्याला जर आराम मिळत नसेल किंवा गुडघेदुखी थांबत नसेल तर आपल्याला त्यासाठी ऑपरेशनचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात. गुडघेदुखी ही गंभीर रूपाची जेव्हा होते तेव्हा आपल्याला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. त्यासाठी ऑपरेशन्स काय आहेत, प्रामुख्याने जर गुडघेदुखी कमी वयात झालेली असेल तर त्याच्यासाठी आम्ही एक आर्थ्रोस्कोपी उपचार करतो, ज्यामध्ये दुर्बीणच्या साहाय्याने गुडघ्यामध्ये जी सूज आलेली आहे ती काढणे आणि गुडघ्यामध्ये जर एखादी खुर्च्या किंवा गादी झिजली असेल तर त्याला रिपेअर करणे किंवा काढून टाकणे, ह्याच्याने देखील रुग्णांना खूप मदत मिळते आणि गुडघेदुखीवर मात होऊ शकते. त्यानंतर काही रुग्णांच्या गुडघ्यामध्ये खूप बाक आलेले असतात, त्यांच्यासाठी ऑस्टिओटॉमी हा इलाज असतो. ऑस्टिओटॉमीने आपण गुडघ्याची जे अस्थिर झालेले हाडं आहेत, बोन आहेत, त्यांना आपण एक अलाइनमेंट करतो आणि ऑस्टिओटॉमीने देखील आपण गुडघेदुखीवर मात करू शकतो. पण आज प्रामुख्याने जो इलाज आज सर्व रुग्णांसाठी एक वरदान ठरला आहे तो म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट. आज जॉईंट रिप्लेसमेंट करून आपण कायमस्वरूपी गुडघेदुखीवर मात करू शकतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आनंदी आणि वेदनारहित जीवन जगू शकतो.
रिप्लेसमेंटमध्ये काय करतो तर जे झिजलेला भाग आहे गुडघ्याचा आपण तो काढून टाकून तिथे कृत्रिम सांधा बसवतो, जेणेकरून रुग्णांना त्वरित हालचाल करायला मुभा मिळते आणि त्यांना वेदना त्यांच्या कमी होऊन जातात. तर मित्रांनो, आपण बघितलं की गुडघेदुखी नी ऑस्टिओआर्थरायटिस काय असतं, त्याच्यासाठी जे उपचार असतात विना ऑपरेशन आणि ऑपरेशन सर्जिकल ट्रीटमेंट हे आपण सर्व बघितलं. त्याचप्रमाणे आपण गुडघेदुखी वेळेत निदान करून त्याच्यावर उपचार करू शकतो, बिना ऑपरेशनही बरं करू शकतो हे आपण बघितलं. आणि आज जॉईंट रिप्लेसमेंट ही एक वरदान आहे की जे रुग्णांना त्यांच्या हालचाली करण्यासाठी वेदनारहित जीवन जगू शकतात. तर अजूनही तुम्हाला या विषयावर काही माहिती हवी असेल तर आम्हाला खाली कॉमेंट करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.